आहात? वेलकम टू माय चॅनल श्रेया बास. आज आहे 2 मार्च आणि आज आहे होलिका दहन. महाराष्ट्रात आजच आपण सेलिब्रेट करतोय आणि एम पीमध्ये आय गेस उद्या सेलिब्रेट करणार आहे. सो होलिका दहनचं जे रेलेव्हन्स आहे की गुड ओव्हर इव्हल, म्हणजे होलिकाला जळवलेलं गेलेलं. सो शी वॉज अ नेगेटिव्ह पर्सनॅलिटी आणि तिला जळवलं गेलेलं. सो रेलेव्हन्स हा आहे की नेगेटिव्ह एनर्जीजला आज बर्न केलं जातं आणि पॉझिटिव्हिटी आणल्या जाते लाईफमध्ये. सो दॅट्स वाय आपण बॉनफायर करतो आणि त्याच्या अवतीभवती आपण असं प्रदक्षिणा घेतो. येस, आज तो दिवस आहे आणि आज ॲक्च्युली पुरणपोळी आणि कढी भजेचा असा प्रसाद केलेला जातो. सो आई आलेली आहे माझ्याकडे. सो आता आई करणार आहे बिकॉज आईने टेक ओव्हर केले किचन. सो आता आई करणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते की आईचं काय चालू आहे. काय करते मम्मी? जो आज होळी पौर्णिमा आहे ना, तर कढी कढी करते. मग त्याच्यानंतर पुरणपोळी झाली. पण कढी बस फोडणी टाकली. आणि पुरणपोळी ना. आता पुरणपोळी ओके, सो कढी रेडी आहे आणि आता भजे पण ना. भजी घालायचे. आता इथे तेल ठेवलेलं आहे आणि भज्यांचं सारण पण रेडी आहे. फायनली कढी पकोडा रेडी आहे. ओके, सो आता नेक्स्ट करणार आहे पुरणपोळी. पुरण रेडी आहे बट अनफॉर्च्युनेटली नैवेद्यासाठी आहे पुरण. सो मी टेस्ट नाही करू शकत. मी एवढी आय हॅव बीन पेशंट सिन्स मॉर्निंग की मला कधी खायला मिळतं आहे. पण आईने म्हटलं नाही, नैवेद्य दाखवल्याशिवाय नाही देणार. आणि आईचे खूपच सुंदर होतं, म्हणजे सगळ्या आया खूपच सुंदर करतात पुरणपोळ्या. सो मी लास्ट टाइम मी केलेले बट आता आईचं आहे तर आई आली आहे तर मी म्हटलं आई तूच कर. सो आय एम ईगर. सो अभी पुरणपोळी बनेगी बट नैवेद्य के बाद ही खाने को मिलेगा. ठीक आहे, चलो कोई नाही. आणि हे आहे पुरणपोळीची प्रिपरेशन आणि पुरण पण झालेलं आहे. हे मी काल घराचं तूप काढलंय, म्हणजे मी जो जी साय ती त्याला मी नेहमी साठवून ठेवते आणि ह्याचं मी तूप करते. सो काल मी तूप केलेलं आणि पुरणपोळ्यांसाठी. सो घराचं तूप आहे तर मला फारच असं मोठं वाटलं बिकॉज घराचं तूप करणं. आई मला किती मार्क्स देशील तू? तूप 100 out of 100. तिच्या गायडन्स मध्येच केलंय पण मी केलंय. सो मोठी गोष्ट आहे. येस. आहा, काय झालीये पुरणपोळी. आहा, मामा मला खाऊ दे. नाही, प्रसाद दाखवायचा आहे. प्रसाद दाखवल्यानंतर हव्या तेवढ्या का भरपूर प्लीज ना. नो 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 नो, देवाला प्रसाद हे दाखवायचा. गरम गरम नाही नाही, बिलकुल नाही. मग तुलाच सगळ्याचे. ऑल इज युअर्स. ठीक आहे, देवाचं आहे म्हणून मी काही बोलत नाही. म्हणूनच ग, प्रसाद असतो ना. मग आता संध्याकाळी नैवेद्य दाखव. कढी भजी आणि हे पुरणपोळी. पुरणपोळ्या रेडी आहे. केवढ्या झाल्या आहे बापरे, 14 जरी झाले नाही. 15 ना. 2 hours later. ओके, सो संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही होलिका दहनला खाली जाणार आहे. स्वतः मी रेडी झालो आहे बिकॉज खाली जातो आहे, नैवेद्य वगैरे दाखवणार. सो त्याच्यासाठी आम्ही सगळे रेडी झालो आहे. सगळ्या लेडीज येतात सगळे नैवेद्य वगैरे दाखवायला. सो आता मी तिकडे तुम्हाला घेऊन चालते.
असं मी होलिकाची पूजा केलेली आहे, मस्तपैकी झालं. म्हणजे मोस्टली तिकडे कंडे जे होते, जे आग लावायला ठेवलेले ते थोडे थंड होते आणि थोडं पाणी होतं त्यात, सो जास्त पेटली नाही. बट आम्ही पूजा वगैरे केली तिकडे, सगळं हळद कुंकू वगैरे सगळं झालं आमचं. आता आलो आहे घरी आणि फायनली मी जे पुरणपोळीसाठी वाट बघत होती ती आता मी खाणार आहे. तर मी पुरणपोळी खाणार आहे. आई मला पुरणपोळी दे. आता घेऊ शकते तू. आता पण टेस्ट नाही केली, मला सांगशील कशी झाली आहे? मस्त झाली. आवडली का? A few moments later. ओके, सो मस्त जेवण झालेलं आहे. मस्त तृप्त झाली मी पुरणपोळी खाऊन. असं गरळ चढला आहे आणि असं वाटतं की आता मी झोपून टाकू डिरेक्टली, बिकॉज खूपच छान एसेन्स होता आणि मला यापासून खायचीच होती पुरणपोळी. अँड आज होळीमुळे आपण नेहमीच करतो पुरणपोळ्या घरी. सो मस्त राहायला, मस्त डिनर झालं, सगळं झालं. आता इट्स टाईम टू एंड द व्लॉग. उद्या आहे होळी, लेट्स सी उद्या आमचे काय प्लॅन्स बनतात. बट आज होलिका दहन मस्त झालं. आजचा दिवस खूपच छान झाला. तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा. तुम्ही कशी आपल्या घरी होलिका दहन सेलिब्रेट केलं हेही तुम्ही मला सांगू शकता. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब श्रेया अब्बास, क्योंकि व्लॉग्स तर येतच राहणार आहे आणि स्ट्रीमिंग होतच राहणार आहे. सो नक्की प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चलो बाय बाय.